आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे ज्यांना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार, आम्ही सारे खवय्ये जोडी तुझी माझी मध्ये मी मृणाल तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण आहोत कोल्हापुरात. कोल्हापुरात फक्त महाराष्ट्रीयन संस्कृती आहे असंच नाही, तर तुम्ही थोडं आसपासच्या गावात गेलात तर तुम्हाला कर्नाटकीय संस्कृतीची नक्कीच चाहूल लागेल. म्हणूनच कोल्हापुरात महाराष्ट्रीयन संस्कृतीबरोबरच कर्नाटकीय खाद्यपदार्थांचा आणि त्या संस्कृतीचा उत्तम मिलाप झालेला पाहायला मिळतो. आज आपण अशाच एका कुटुंबात आलोय जे मूळचे आहेत कर्नाटकातले, पण गेले कित्येक वर्ष कोल्हापुरात स्थायिक झालेत. तेव्हा भेटूया श्रीयुत श्रीकांत मेळवंकी आणि सौ प्रेमिला मेळवंकी यांना आणि जाणून घेऊया त्यांच्या या सहप्रवासाबद्दल. नमस्कार. नमस्कार. आम्ही सारे खवय्ये जोडी तुझी माझी मध्ये तुम्हा दोघांचे खूप खूप स्वागत. मला सगळ्यात आधी हे सांगा, किती वर्ष झालेत लग्नाला? लग्न 1956 मध्ये झालं. 1956 मध्ये झालं, म्हणजे मग आता किती वर्ष झाली? आता 55 वर्ष काय तर झालं. 55 वर्ष झाली आहेत लग्नाला. मला सांगा, कसं वाटतंय 55 वर्ष तुम्ही एकत्र आहात, एवढा छान तुमचा सहवास आहे, कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. छान वाटतंय. आजी तुम्हाला कसं वाटतंय? कशी ओळख झाली, कसे भेटलात तुम्ही दोघं? आम्ही एका जागेत होतो. एका घरात होतात? एका घरात होतात म्हणजे मला नाही कळलं, कसं म्हणजे? मी त्यांचा आत्याचा मुलगा. अच्छा, तुम्ही आत्या भाऊ आहात यांचे? बर बर. मग हे कसं काय तुमचं, तुम्हाला आधीपासून आवडत होते आजोबा की असं ठरलं जुळून आलं ते? आधीपासून आवडत होतं. अरे वा, ही खरी गोष्ट आहे की आधीपासून आवडत होतात. मग कसं तुम्ही आधी यांना सांगितलं की तुम्ही घरी जाऊन सांगितलं? कसं? घरच्यांनी सांगितलं. घरच्यांनी सांगितलं. तर तुम्हाला मनापासून वाटत होतं आधीपासूनच की हिच्याशीच आपलं लग्न झालं पाहिजे? वाटत होतं. वाटत होतं. आजी तुम्हाला वाटत होतं यांच्याशीच लग्न झालं पाहिजे? वाटत होतं. आजी लाजल्या बरं का. बरं, मग लग्न कधी झालं तुमचं? 22/5/56. 22 तारखेला झालं. मग कसा होता लग्नाचा दिवस? सगळं तुम्ही एकमेकाला ओळखतच असाल आधीपासून. एकाच घरातच होतो. हा, स्वभाव तुम्हाला एकमेकांचे माहितीच असणार. त्यामुळे मग घरातलं वातावरण कसं होतं त्या दिवशी? कसा होता लग्नाचा दिवस? आठवतंय काही गंमत वगैरे एखादी? तसं काही आठवत नाही तुम्हाला आजी? मी लहान होती ना. लहान होतात. कितव्या वर्षी झालं लग्न तुमचं? हे 10 वर्षाचं होतं. 10 वर्षाच्या होत्या? आणि तुम्ही? 18 वर्षाचं. एवढ्या लवकर लग्न झालंय तुमचं? मग लग्न झालं म्हणजे एक समंजसपणा आपल्यात येतो, जबाबदाऱ्या अंगावर पडतात. तर तुम्ही तेव्हा तेवढे केपेबल होतात? काय जबाबदाऱ्या पडल्या? मी दुकान करतो. दुकान? कसलं दुकान होतं? किराणा दुकान. किराणा मालाचं दुकान होतं. अच्छा. आणि आजी तुम्ही घरात आल्यानंतर काय करायला मग, म्हणजे कसं वातावरण कसं होतं? सासूबाई म्हणजे तुमच्या ऑफकोर्स माहितीच्या होत्या, तर मग त्यानंतर काही बदल झाला त्यांच्या वागण्यात, तुमच्याशी बोलण्यात काही बदल झाला? काही नाही. काही नाही. प्रेमळच होते ते. 7 साली तर मुलगा झाला, काही नाही. तेव्हापासून जबाबदारी जरा पडते. त्याच्यानंतर काही नव्हतं. आई वडिलांच्या घरात होतो नंतर काहीच झालं नाही. इकडं यायचं म्हटलं तर 60 साली आले. वेगळं घर केले ना, मग त्या घरी आले. वेगळं घर कधी केलं तुम्ही? इथे कधी आला? इथे 20 वर्ष झालं. 20 वर्ष झाली. मग आधी कुठे होतात राहायला? चिंचलीला. चिंचली. हे कुठे आलं? बेळगाव जिल्हा. बेळगाव जिल्ह्याला. अच्छा. मग इकडे कितव्या साली आलात तुम्ही? 1990 साली. इथे कोण कोण असतं घरात? 2-3 मुलं आहेत. आम्ही दोघं. तुम्ही दोघं आहात? नातवंड आहे. बरं, आता आपण आपल्या खाण्यापिण्याकडे येऊया. मला सांगा, कशा पद्धतीचा स्वयंपाक केला जातो? म्हणजे कन्नड हा जो एक वेगळा एक प्रांत आहे,
इथे चव वेगळी आहे, पद्धती वेगळ्या आहेत स्वयंपाकाच्या. महाराष्ट्रीयन पद्धतीपेक्षा नक्कीच फरक आहे. होय. तर आजोबांना कशा पद्धतीचा चव काय आवडते, आजोबांना कसा स्वयंपाक आवडतो? तिथलं काय होतं तेच इथं सुरू केलेलं आहे हो. काय फरक नाही. फरक काय करायचं असं तर सूनबाई करतात म्हणताना आम्हाला काही जबाबदारी एवढं काय पडलं नाही. नाही. तिथं आल्यानंतर काय पडलं नाही. पडली नाही. हा तिथं म्हटलं तरी करत होते. इथं जर सूनबाई करतात म्हणताना काहीच मी करत नाही. अच्छा, मग आज तुम्ही कोणत्या कोणत्या रेसिपीज करणार आहे? पोहेचं लाडू, पोह्यांचे लाडू, दुधाचं झुणका. पोह्यांचे लाडू आणि दुधातला झुणका. होय. दुधातला झुणका हे नवीन आहे सगळ्यांसाठी, म्हणजे मी तरी पहिल्यांदा ऐकलं. मग हे बेळगावकडचे आहे पदार्थ की तुम्ही कोल्हापुरात येऊन महाराष्ट्रीयन पदार्थ आहेत कसं? नाही तिकडचं आहे. तिकडचे आहेत. पोह्यांचे लाडू सुद्धा तिकडचंच आहे. तिकडचंच आहे. हा इकडचं काय नाही. इकडचं नाही. बरं, मग मला सांगा आधी कुठली रेसिपी करणार आहात तुम्ही? पोहेचे लाडू करतो. पोह्यांचे लाडू करणार आहे. मग त्याचं साहित्य सांगता? फुटाण्याचं डाळ आहे, हे पोहे आहे, भाजलेले शेंगदाणे, हे बेदाणे आहे, हे गुळ आहे, हे डिंक आहे, काजू आहे, खसखसी भाजलेलं आहे, हे एलदोडे आहे, वेलची पूड, वेलची पूड आहे, जायफळची पूड आहे, हे तूप आहे. पोह्याचे लाडू आपण करणार आहोत, पण त्याआधी घेऊया एक छोटीशी विश्रांती. पाहत रहा आम्ही सारे खवय्ये, जोडी तुझी माझी. आम्ही सारे खवय्ये, आम्ही सारे खवय्ये. ब्रेक नंतर तुमचं स्वागत. आपण करतोय पोह्यांचे लाडू. आजी, आता मला सांगा आपण काय करणार आधी? तर पोहे तळणार. हे तूप काढून घेतलं ना आपण. होय. आता तूप गरम होईपर्यंत, मग गरम झाल्यानंतर आपण पोहे घालायचे. पोहे घालायचे. पोहे परतवून घ्यायचे, हा. तळून घ्यायचे. तळून घ्यायचं. मग डिंक तळून घ्यायचं हा, आणि गुळ विरघळून घ्यायचं. गुळ विरघळून घ्यायचा. हा. तूप तापतंय तोपर्यंत आपण आजींशी गप्पा मारूया. आजी, मला सांगा, तुम्ही दोघंही एकत्र वाढलात बरोबर, आजोबा आणि तुम्ही. मग तुम्ही एकत्र खेळायला पण गेला असाल? खेळत होते की मी. एकत्र खेळत होतात. मग आजोबांनी खोड्या वगैरे काढल्यात का तुमच्या कधी? कधी नाही. कधीच नाही. कधी नाही. खूप शांत आहेत आजोबा? हा, शांत आहे. पहिल्यापासून शांत आहेत की नंतर मग चिडचिड करायला लागले, जरा बदलले? काय सांग? शांत आहे. शांतच आहे. आजोबा कधी चिडलेत तुमच्यावर? नाही. कधीच नाही चिडले? नाही नाही. की तुमच्या घरी स्वयंपाकाला माणसं होती? होय, काकी ते होते. होते. होय. मग तुम्ही काय करायचात मग तेवढा वेळ, दिवसभर काय करायचात? मोकळेच असणार, काय करत मग नव्हतं तेव्हा. खेळायला जायच्या? हा, खेळायला जाणार, खरे बाहेर सोडत नव्हतं. का बरं? अंगणात तेवढंच खेळायचं, बाहेर सोडत नव्हतं. बाहेर सोडत नव्हते. हा हा. मग आजोबांना बहिणी वगैरे असतील ना? हा, होते, त्यांनी पण येत होते. हा, धाकटी बहिणी तेवढं जास्ती. त्यांचं तुमचं हा. जास्त पटायचं? हा. जास्त म्हणजे माझ्या वयाची आहे ती, पण त्याच्याबरोबर माझं खेळणं होत होतं. त्यांच्याबरोबर खेळणं हा, असायचं. हा. आणि मग तुमच्या सासूबाई म्हणजे तुम्ही काकी तुमच्या, त्या काही नाही म्हणायच्या? काही नाही. काहीच नाही. तुमच्यावर कधी जबरदस्ती वगैरे काहीच नाही केलं? काहीच नाही. काम करतच नव्हतं म्हणताना जबरदस्ती काय करणार आहे. काहीच नाही. हा. बरं, आपण रेसिपीकडे वळूया. तूप तापलंय ना आपलं? होय. करायचे पोहे तळून घ्यायचे. हा. सगळे घालू? नको. फार असं लालसर होईपर्यंत नाही तळायचं, नाही, लगेच काढून घ्यायचं. लगेच काढून घ्यायचं. असं का बरं? ते लाल झालं म्हणजे चांगलं होत नाही ना लाडू. बरं बरं. हा. करपल्यासारखं होते तोंडात, म्हणताना लवकर काढायचं. जमेल. मग आजी, मला सांगा, आजोबांना काय काय आवडतं खायला? दशमी, झुणका. दशमी, झुणका. हा. आणि काय काय आवडतं? वांगी भाजी. वांग्याची भाजी आवडते. हा. आणि वांग्याची भरत. वांग्याचं भरीत आवडतं. हो. तुमच्याकडे असं वेगळ्या पद्धतीचं असेल ना, अशी एखादी डिश सांगा ना जी त्यांना तुम्ही सणासुदीला खास करता. होय, आमच्या खास करायचं म्हणजे पुरणाची पोळी, सांज्याची पोळी, खीर, थालीपट्टी. हां हां हा, हे सगळं करत होते. हां हां हां. आणि तुम्हाला काय आवडतं खायला? आम्हाला सगळं आवडते. सगळं आवडतं. होय. आता यानंतर काय करायचंय आपण? डिंक तळून घ्यायचं. बरं, पोहे तळून घेतलेत, आपण डिंक तळायची तयारी करून घेऊया. आता आपण डिंक तळून घ्यायचा. डिंक तळून घ्यायचं. घालू सगळा? हा, घाला.
सगळं घालू ना? बघा हां बस बस. बस बस. जनरली पोह्यांच्या लाडवात डिंक घालतातच की तुम्ही थंडीचे दिवस आहेत नाही म्हणून नाही डिंक? तसं काय नाही. तसं काय नाही ना? नाही नाही. कारण मी तरी पहिल्यांदाच पाहते म्हणजे हे, नाहीतरी सगळ्यांनीच डिंकाचा लाडू खाल्लेला आहेच. आता यानंतर काय करायचं आजी? गुळ हे करायचं, पाक करायचा गुळाचा पाक करायचा. हां. आणि मग पुढे पुढे सगळं घालायचं ते पाक आल्यानंतर. म्हणजे मग लाडू बांधायचे ना? हां लाडू बांधायचे. डिंक तळून झालाय, आता आपण गुळाचा पाक करून घेऊया. आता आपण गुळ वितळून घ्यायचा आजी. हां तुम्ही मला सांगा, मी घालते. हा एवढा घट्ट, हा कसला चिक्की गुळ म्हणतो आपण? चिक्की गुळ आहे. मला सांगा मग साधा गुळ जर घेतला तर चालेल ना? तो का कसा? ते चांगलं लाडू होत नाही. चांगले लाडू होत नाही म्हणजे काय? सगळं पिसपिस होतंय, अच्छा. पडतंय म्हणजे लागत एक एक घट्ट होत गट होत नाही. ते सगळं धरतंय ना तिखट. तुम्हाला गोड आवडतं का आजी? गोड आवडतंय ते. आजी तुम्ही कुठे होत्या मूळ? आधी तुमचं घर कुठे होतं सुरुवातीला? मायका चिंचवीत आहे. मग आवडतं कोल्हापूर? कसं वाटतं? हा कोल्हापूर चांगला आहे. तिकडे छान होतं की इकडे छान आहे? तिथं छान होतं की. तिकडे छान होतं. काय काय होतं तिकडे? तुम्ही मला तेव्हा सांगताना सांगितलं तुमच्याकडे होय. म्हशी होत्या. होय. खूप छान मोठं घर असेल ना? मोठं आहे घर. म्हणजे काय काय होतं? 2 म्हस होतं. त्याला वैरण घालायचं, पाणी पाजवायचं आणि धार काढायचं, हेच होते. त्यांनी सगळं मोठं झाल्यानंतर इकडे आले मुलं. त्यांचे काका होते म्हणताना काका घेऊन आले इकडे. मग त्याच्यानंतर ते इथंच राहिले. मग बाळाला सांभाळायला कोण नाही, तुम्ही ते इकडेच या म्हणा लागले. मग आम्ही इकडं आलो. इथं आल्यानंतर दोघांचं लग्न झालं. ते पण सगळं मिळून एकच होतो आम्ही. म्हणजे इकडे येऊन छान वाटतं ना तुम्हाला? हा आता? छान वाटले. आजी आता गुळ आपला वितळला ना? नाही आणि जरा आहे. मग आपण गुळ वितळून घेऊया आणि लाडू बांधायची तयारी करूया. गुळाचा पाक तयार झालाय, आता आपण लाडू बांधणार आहोत. आजी मला सांगा, आता आधी काय करायचं? ते पोहे ह्यात घालायचं. पोहे घालायचे. हा आणि डिंक पण घाल. आता शेंगदाणे. हे भाजलेले दाणे आहेत ना? हा भाजलेले दाणे. मग आता सगळे घालू? सगळं नको, थोडं घाला. कसं घ्यायचं म्हणजे? हा ते किती? एक चमचा बास. प्रमाण किती घ्यायचं? कसं असतं ते? अर्ध वाटी तूप घेतलं म्हणजे 1 वाटीवर हे होते ताळलेलं पोहे. हा आणि मग दाणे किती घेतले? 1 चमचे घातले. हा डाळी आता? ते पण अर्धा चमचे घाला. बस बास. आपल्याला आवडत असेल तर आपण आणखी घातलं तरी चालतं. चालतं. आता काय करू? ते काजू घालायचं. काजू घालू? हा सगळे घालू? घाला. हा आता बिर्याणी घाला. घालू सगळे? हा खसखशीच पुडी 1 चमचा घाला. ही भाजून घेतलेली खसखस ना? हा भाजून घेतलेलं आहे. हा हे बघा एवढं बस. घाल. आता वेलची पूड. वेलची पूड घाला. अर्धा चमचा घाला. आणि हे घाला. हे काय आहे? जायफळाची जायफळाची पूड आहे. हा टाकू एवढी? हा टाका. आणि जर अजून हवी आहे? नाही. बरं. आणि आता गुळाचा पाक ह्यात घाला. सगळा घालू ना? घाला. गुळाचा पाक मला सांगा ना, म्हणजे जरा घट्टच आहे हे सगळं, तर त्याला काही आणखी जास्त वेळ वितळायला हवं असतं की कसा लागतो गुळाचा पाक? काय थंड करून त्याच्यावर काय करायचं की? थंड करून करायचं नाही, गरम असतानाच सगळं घालायचं. मग वर खाली करायचं. थंड झाल्यानंतर जरा लाडू बांधायचं. बरं आता आपण लाडू बांधून घेऊया. हा चमचा घेऊ. ते गार झाल्यानंतर असं होतं. पोह्याचे लाडू तयार होत आहेत. तुम्हाला सुद्धा करून बघायचे असतील, साहित्य आणि कृती लिहून घ्या. पोह्यांचे लाडू बनवण्यासाठी लागणारं साहित्य: फुटाण्याची डाळ, पोहे, शेंगदाणे, बेदाणे, चिकीचा गूळ, डिंक, काजू,
खसखस, वेलची पूड आणि साजूक तूप. कृती: प्रथम कढईमध्ये साजूक तूप गरम करून त्यामध्ये पोहे आणि डिंक वेगवेगळा तळून घ्यावा. दुसऱ्या पॅन मध्ये तूप गरम करून त्यामध्ये चिकीच्या गुळाचा पाक करून घ्यावा. एका बाउल मध्ये तळलेले पोहे, डिंक, भाजके शेंगदाणे, फुटाण्याची डाळ, काजू, बेदाणे, भाजलेल्या खसखशीची पूड आणि वेलची जायफळ पूड घ्यावी. त्यामध्ये गुळाचा पाक घालून या मिश्रणाचे लाडू वळून घ्यावेत. पोह्यांचे लाडू तयार झालेत. आता आपण करणार आहोत दुधातला झुणका, हो ना आजी? मग साहित्य सांगता? हा, हे काय आहे? ते डाळीचं पीठ आहे, दूध आहे, मोहरी आहे, हळद आहे, तीळ आहे, जिरं आहे, बुक्का मिरचीचे पूड आहे, हिंगडी आहे, कढीपत्ता आहे, साखर आहे, कोथिंबीर आहे, मीठ आहे, तेल आहे. साहित्य तर आपल्याला कळलंय. कृतीकडे आपण जाणार आहोत, पण त्याआधी घेऊया एक छोटीशी विश्रांती. पाहत रहा आम्ही सारे खवय्ये, जोडी तुझी माझी. आम्ही सारे खवय्ये, आम्ही सारे खवय्ये. ब्रेक नंतर तुमचं स्वागत. आपण करतोय दुधातला झुणका. आता काय करायचं आजी? तेल तापायला ठेवलंय आपण. हा, फोडणी घालायचं. फोडणी घालायची ना? द्यायची फोडणीला सुरुवात करायची. हा, घालू मोहरी? हा, मोहरी घाला की. बघा हा, किती? बस. तेल घाला. तीळ घालू? तेल घाला. जिरं ना? हा, जिरे घाला. बस. हा, आता हिंगडी जरा घाला. हिंगडी म्हणजे काय हे? म्हणजे ओला हिंगाचा गोळा ना हा? हा. ओला आहे ना हिंग? आता काय करायचं? आता कढीपत्ता घालायचा. किती घालायचं? सगळं घाला. सगळा घालू? आता दूध घाला. दूध घालायचं? हा, मीठ घाला. हे बघा पुरे एवढं. आणि जरा आता ते तिखट घालायचं. किती घालायचं तिखट? चमचा घाला की. बस. आणि जर घाला. जरा साखर घाला. हे बघा. हा, बस. हळद पूड जरा घाला. हा, आता याला उकळी येऊ द्यायची का? हा, उकळी यायचं. मग नंतर पीठ घालून हे करायचं. याच्यात मग पाणी अजिबातच नाही घालायचं का? पाणी घालायचं. मग पाण्याच्या ऐवजीच फक्त आपण दूध वापरतो. हा, दूध वापरायचं. आली उकळी? उकळी आली की. घालू आता? हा, थोडं थोडं घालायचं. हे असं हलवत राहिलं म्हणजे ते हे नाही होत ना गोळे? हा. बस. झालं ना आपलं हा, झुणका? झालं झालं. मग आता कोथिंबीर राहिली आपली, होय. ती आता घालायची वरून? नाही, जरा गार झाल्यानंतर घातलं म्हणजे काळ होत नाही. गरम वर घातलं म्हणजे काळ होत म्हणजे झुणका थंड झाल्यानंतर आपण त्यावर हा. कोथिंबीर घालायची? नाही. हा, बरं, मग झुणका तर तयार झालाय. दुधातला झुणका तयार झालाय. तुम्हालाही करून बघायचं आहे. साहित्य आणि कृती लिहून घ्या. दुधातला झुणका बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बेसन, दूध, मोहरी, हळद, तीळ, जिरं, तिखट, हिंग, कढीपत्ता, साखर, कोथिंबीर आणि मीठ. कृती: प्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा तीळ, 1 चमचा जिरं, हिंग आणि कढीपत्ता परतून घ्यावा. त्यामध्ये दूध, मीठ, तिखट, साखर आणि अर्धा चमचा हळद घालून उकळी येऊ द्यावी. त्यामध्ये थोडं थोडं बेसन आणि तीळ घालून झुणका शिजवून घ्यावा. वाफ आल्यानंतर त्यामध्ये वरून कोथिंबीर घालावी. आपल्या दोन्ही रेसिपीज तयार झाल्यात. पोह्यांचे लाडू आणि दुधातला झुणका. तर आपण ते आता चाखणार आहोत. आजी, आम्ही असं करतो की तुम्ही आजोबांना भरवायचं असतं. आता तुम्ही आजोबांना भरवा आणि आजोबा तुम्ही सांगायचंय की कसं झालंय. काय आजोबा, कसं
कसं झालं लाडू? एकदम छान झालं. छान झालं. आवडलं तुम्हाला? आजी खुश झालं तुम्ही आवडलं म्हणून सांगितलं, हो ना आजी? थँक्यू. खूप खूप छान वाटलं तुम्हा दोघांशी गप्पा मारून. तुम्ही आम्हाला वेळ दिला, इतक्या छान गप्पा मारल्या आपण. त्यासाठी झी मराठी आणि आम्ही सारे खवय्येकडून तुम्हा दोघांना ही छोटीशी भेटवस्तू. थँक्यू. आमचा आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला, आमच्या रेसिपीज कशा वाटल्या आम्हाला जरूर कळवा आणि त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. आम्ही सारे खवय्येचे असेच छान छान एपिसोड तुम्हाला बघायला मिळणार आहेत आणि त्यासाठी बघत राहा आम्ही सारे खवय्ये, जोडी तुझी माझी. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंडित किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात राहावे, खावे आणखी लवावे. आजी मला सांगा आता सगळ्यात आधी तुम्ही कुठली डिश करणार? भाताचा ढोकळा करणार. भाताचा ढोकळा करणार. आता आपण करणार आहोत राबडी. आजी राबडीच ना? हो राबडी.